आणि एका पाठोपाठ एक निकाल समोर येताना दिसत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने एक हाती सत्ता जी आहे ती गाठलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मोठी बातमी आपण बघतोय। पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड देखील भाजपनं राखलेलं आहे। बरोबर आहे विशाल। एकूणच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी खूप जोर लावलेला होता। त्यांनी सभा घेतल्या, प्रचार केला, डोअर टू डोअर सुद्धा गेल्यासारखे त्यांनी प्रचार त्या ठिकाणी केला होता आणि एक प्रकारे हल्लाबोल त्यांनी केलेला होता भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। गुंडगिरी असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून त्यांनी त्या ठिकाणी टीका टिप्पणी आरोप करायला सुरुवात केली होती। इनफॅक्ट शेवटच्या दिवशी सुद्धा एक गंभीर आरोप त्यांनी केला होता, पण त्याचा मग तेवढा इफेक्ट जाणवला नाही का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण चिंचवडमध्ये स्थानिक आमदार विरुद्ध अजितदादा असा जो आहे तो सगळा आरोप प्रत्यारोपांचा लढा आपण बघितलेला होता। बरोबर। आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते, त्यानंतर अर्थात आपण चर्चा करणार आहोत। कोल्हापुरात काय घडतंय बघा। कोल्हापुरात काँग्रेसचा 31 जागांवरती विजय झालेला आहे। कोल्हापुरात बरोबर आहे। कोल्हापूरमध्ये 31 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे। सतेज पाटलांनी त्या ठिकाणी जोर लावलेला होता। ते कार्यकर्त्याप्रमाणे तिथे काम करताना दिसून आलेले होते आणि तिथं कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांना मोठं यश येताना आपल्याला दिसून येत आहे। तर कोल्हापूर जिथं आपण लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सतेज पाटील यांचा आक्रमकपणा पाहिलेला होता आणि त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये सुद्धा सतेज पाटील ग्राउंडवर उतरले होते आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्याला या ठिकाणी दिसतोय। कल्याण डोंबिवलीचे सुद्धा अपडेट आपल्याकडे आहेत विशाल। अगदी कल्याण डोंबिवलीमध्ये जर आपण बघितलं तर तिथे देखील